इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. संपूर्णपणे स्थिर व्हा, शांत व्हा. मास्टर्स, आपल्या आईवडिलांना दंडवत प्रणाम. आपल्या गुरूंना दंडवत प्रणाम. महादेव आणि महादेवी, आपण सगळे शंबाला येथे मर्कबा पिरॅमिड खाली ध्यानात बसलो आहोत. या क्षणी संपूर्ण सूर्यदेवाची ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून शरीरभर पसरलेली आहे. मास्टर्स, ऊर्जेला फील करा. संकल्प करा, या 7 पिढ्यांमध्ये, म्हणजे आपल्या पिढीपासून मागच्या टोटल 7 पिढ्या, आपल्या घराण्यातून कुणी व्यक्ती, ज्याला आपण लापता म्हणतो, निघून गेलेली असते कुठल्याशा रागाने, चिडल्यामुळे, संतापल्यामुळे, आणि मग ती परतच येत नाही. काही काही घरांमध्ये तर खूप जण निघून जातात. त्या घराण्याला तसा शाप असतो. मास्टर्स, आवाहन करते, संपूर्ण गुरुतत्व, महातर बाबाजी, आनंदमयी माताजी, महादेव महादेवी आणि सूर्यनारायण भगवान, यांना साक्षीला ठेवून म्हणा की अशी मंडळी जी आमच्या घरातून निघून गेलेली आहे, आमचं गोत्र, तुमचं जे कुठलं गोत्र असेल ते गोत्राचं नाव घ्या. नसेल माहिती तर कश्यप गोत्र म्हणा. स्वतःचं नाव, गोत्राचं नाव, तुम्ही कुठे राहता ती जागा, मी माझ्या पूर्वजांपैकी या पिढीतील किंवा मागच्या 6 पिढ्यांमधून जर कोणी व्यक्ती असा निघून गेला असेल आणि त्या स्थितीत त्याला मृत्यू आला, पुढे त्याचे कुठलेच संस्कार होत नाही, त्याच्या इच्छा तशाच राहून जातात, त्या सगळ्या व्यक्तींना आज
बाबाजींच्या चरणावर ठेवा. आपल्याला माहिती नसेल तर फक्त एवढंच संकल्प करा की अशाच व्यक्ती असतील, आम्हाला कळत नकळत आम्ही अज्ञात आहोत, तर या सगळ्या व्यक्तींना आमच्या घराण्यातील बाबाजी आम्ही आपल्या चरणावर ठेवले आहे. कदाचित काही चेहरे तुम्हाला दिसू शकतात. काही चेहरे अगदी भूक भूक करत गेलेले आहेत, त्यांना अन्नच मिळालं नव्हतं, विपन्नावस्थेत होते. मास्टर्स त्या सगळ्यांना आपण या ठिकाणी संपूर्ण स्वयंपाक करून जो आपला असतो श्राद्धाचा तो करून वाढलेला आहे. हे अनेक सोल्स वासाची भुकेसले असतात. बापरे, एका माऊलीच्या गुडघ्यात खूप दुखतंय आज, तिने पाय सरळ करावे. आणि त्यांनी आपण वाढलेलं अन्न पाणी दोन्ही सेवन केले. आता प्रार्थना करा मास्टर्स की त्यांना बाबाजींनी प्रकाशाच्या मार्गानं पाठवलेलं आहे. बरोबर यावेळेला शंखनाद होतो. आपल्याला युनिवर्स मदत करतं मास्टर्स. हे सगळे आत्मे प्रकाशाच्या मार्गानं निघून गेले आहेत. बाबाजींनी आपल्या सगळ्यांच्या ब्रह्मरंध्रावर जे संध्येचं पाणी असतं, पूजेचं पाणी असतं, ते शिंपडलेलं आहे. त्या संपूर्ण जागेवर त्यांनी ते शिंपडलं आहे. सगळ्यांनी हात जोडावे, मनातून प्रार्थना करावी की यांना याचा पुढचा प्रवास हा चांगला असू दे. अशा प्रकारची प्रार्थना कधीच होत नाही मास्टर्स. आणि ही मंडळी, हे सोल्स फिरत असतात. खूपदा असं होतं की ते देहदान करतात, केवळ चिडून, रागवून. आणि मग त्या पिढीतले जी मुलं असतात, कधी कुठे ॲक्सिडेंट झाला आहे, कधी लागून गेलं आहे, डोक्याला मार लागला आहे,
अशा काहीतरी त्यांच्या ज्या अतृप्त इच्छा असतात, असेही सोल्स असतात. या सोल्सना सुद्धा प्रार्थना करा की त्यांनी देहदान केलंय केवळ रागारागाने की माझ्या मुलाचे सुनेचे हात नको लागायला म्हणून. तर अशांना सुद्धा या क्षणी आपण अतिशय प्रेमाने वाढलेलं आहे. जेवण आणि पाणी. मास्टर्स, पूर्ण विश्वास ठेवा, कारण विश्वासावर या गोष्टी घडतात. त्यांनी ते ग्रहण केलंय. कोणाची इच्छा मेथीच्या भाजीत, कोणाची इच्छा खूप साऱ्या गोष्टी दिसतात आहे मास्टर्स. तर त्यांना ज्या ज्या इच्छा होत्या त्या आता सगळ्या त्या ताटामध्ये आपण ते अन्न वाढलं आहे. अन्न आणि पाणी त्यांनी सेवन केलं आहे. आणि या मंडळींना सुद्धा प्रार्थना करा की या 7 पिढ्यामध्ये जी मंडळी अशी देहदान करून गेलीत, त्यांचं मग पुढे कुठेच झालं नाही ना, काही श्राद्ध नाही, पक्ष नाही. त्या सगळ्यांना प्रकाशाच्या मार्गानं बाबाजींनी पाठवून दिलेलं आहे. आणि जाताना या सगळ्या मंडळींनी तुम्हाला आशीर्वाद दिले आहेत. पुन्हा एकदा नमस्कार करा मास्टर्स. हृदयापासून जितकं पितरांचं तुम्ही चांगल्या हृदयानं कराल तितकं ते प्रसन्न होतात. चुकलं मागलं क्षमा करा. मी मला क्षमा केली आहे आणि तुम्हीही मला क्षमा केली आहे. पुन्हा तिथे पाणी बाबाजींनी सगळ्यांच्या ब्रह्मरंध्रावर घातलं आहे, सगळीकडे घातलं आहे आणि ती जागा पवित्र झाली आहे. कारण कुठेही वासना अडकत नाही. मग मास्टर्स, ध्यानातून या सगळ्या गोष्टी सिद्ध होतात. खरं तर आत्म्याला जरी त्या याची दिवसाची गरज नसली तरी त्यांच्या वासना अडकलेल्या असतात. किंवा तो दुखावला गेला असतो. सूर्यदेवाची ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीरात फिरते. आणि आज मास्टर्स, तुमच्या डाव्या उजव्या मेंदूत आणि तिथून स्पाईनमध्ये, तर डाव्या आणि उजव्या मेंदूत इतका प्रकाशाचा झोत आहे की तो तिथे गोल 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 फिरतोय. ज्या नर्व्स तुमच्या दुखल्या आहेत त्या संपूर्ण हेल्दी होतात आहे. कारण खूप आठवणींचं स्टोरेज तुम्ही ठेवलेलं होतं ते या सूर्याच्या प्रकाशाने हील होत आहे.
बापरे. आणि आता स्पाईनमध्ये बघा, स्पाईनमधून हळूहळू हा प्रकाश खाली खाली येतोय. प्रकाशाला महसूस करा मास्टर्स. तिथे एका वेगळ्या प्रकारानं तुम्हाला हिलिंग होत आहे. आहे का? हा सगळा प्रकाश एक फ्लो तुमचा स्पाईन मधून खाली 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 रूट चक्राकडे येतोय. इतकी प्रचंड ऊर्जा आहे. तुमच्या मेंदूच्या नर्व्सचा संबंध कसं स्पाईनशी आहे मॅडम. मॅडम तुम्ही कोणासाठी बोलवून घेतलं आहे माझ्याकडून मला ठाऊक नाही. मी एक फक्त माध्यम आहे मास्टर्स, फक्त माध्यम आहे. बापरे, तुम्हाला जाणवत असेल मास्टर्स ऊर्जेचा फ्लो गळ्यातून मागच्या भागात बघा तिथे, आणि स्पाईन मधून उतरतोय खालपर्यंत रूट चक्रापर्यंत, म्हणजे तुमची एनर्जी जागा, मूलाधार चक्र. इतकी सोल्स होते, म्हणजे आपल्याला माहितीच नसतं की आपल्या घरात असे काही सोल्स होते. ते अशा पद्धतीनं फिरत होते बिचारे, कुठेतरी मंदिराच्या कडेला आणि याला त्याला. आणि आता ती जी ऊर्जा आहे, त्यांच्या आशीर्वादाची ऊर्जा म्हणा, सूर्यदेवाची, बाबाची ऊर्जा आहे मास्टर्स. ही ऊर्जा एका माऊलीला रूट चक्रामध्ये दुखूनही राहिलंय. पूर्ण खाली जाऊ द्या. आणि जी काही नकारात्मकता आहे, म्हणजे डाव्या आणि उजव्या मेंदूपासून मानेची, म्हणजे तुमच्या विशुद्ध चक्राची, आणि स्पाईनमधून निघालेली, ती आलसियांच्या अग्निसमुद्रात विसर्जित झालेली आहे. आणि तिथे प्रकाशाचे असंख्य दिवे लागलेत. तुम्हाला विशुद्ध चक्रात जाणवेल. या क्षणी खेचल्या जात आहे. ज्यांना ज्यांना जाणवत आहे मास्टर्स,
त्यांना त्यांना वेगवेगळ्या, म्हणजे आपण बोलताना आपल्याला खूप सांभाळायचे असे एक संकेत मिळतोय. ते या ऊर्जेशी पूर्ण कनेक्ट झाले. मिस्टर्स, कोणासाठी आज ही प्रोसेस होते मला ठाऊक नाही, पण काहींना तर रूट चक्रात आणि काहींना विशुद्ध चक्रात प्रचंड जाणवत. ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय पुरान्तकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः।
मास्टर्स, इतकी ऊर्जा आहे की आज कोणी घाई करू नका. आपल्या संपूर्ण आभा मंडळात ती ऊर्जा स्थिर होते. आपल्या घरात स्थिर होते. मास्टर्स, आपले दोन्ही हात आपल्या हृदयावर, ही ऊर्जा तिथे लॉक करा. तर दोन्ही हात आपल्या गळ्यावरून फिरवा. अतिशय प्रेमाने, जेंटली. आणि आता आपल्या ब्रह्मरंध्रावरून डावा आणि उजवा मेंदू आज आपला ॲक्टिवेट झालेला आहे. आज दोन्ही हात आता आपल्या डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. मास्टर्स, या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होत आहे. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या मुली, स्त्रिया, गाई, वासरं, पशु, पक्षी, पृथ्वी माता आनंदित आहे. कल्याण नसतं, कल्याण मी अगदी प्रामाणिकपणे सांगते, मी इथे एक पोस्टमन म्हणून काम करते. दुसरं माझं कुठलेही रोल नाही. पण एक मॅडम कुठल्या मॅडमसाठी आज बोलावणं करून घेत होते की मला इतकी ऊर्जा होती की बोलता येत नव्हतं. कोणी एक मॅडमसाठी आज कोण शिकवत आहे आणि कोणाला गरज आहे. मला जर तुम्ही ग्रुपमध्ये किंवा पर्सनली आज कोणी जॉईन झालं आहे का असं की ज्यांना त्रास आहे, खूप त्रास आहे, वेदना आहेत, त्यांनी जरूर पर्सनली लिहावं. सारखं माझ्या तोंडातून मॅडम बोलून गेलं. म्हणजे पेशाने प्राध्यापिका किंवा शिक्षिका असं आपल्याला बोलायचं असेल तर मी थांबते मास्टर्स 5-7 मिनिट. तुम्ही जे वेळेला विशुद्ध चक्राबद्दल बोलला त्यावेळेला नुकतंच मला विशुद्ध चक्रावर इथे दुखायला लागलं होतं आणि तो माझ्यासाठी मेसेज होता की बोलताना थोडस भान ठेवावं असं मला वाटतं. कारण माझं ते विशुद्ध चक्रावरच दुखलं होतं आणि तुम्ही नेमकं विशुद्ध चक्र बोललात. आधी तुम्ही मूलाधार चक्र, पण मला तिथे काही जाणवलं नाही. पण माझं विशुद्ध चक्र मात्र दुखायला लागलं होतं थोडस आणि मध्ये पण असं ओढल्यासारखं वाटत होतं. तर तो माझ्यासाठी मेसेज आहे असं मला वाटतं. आणि आमच्या घरातली पण एक व्यक्ती तिला सोडून आलेलं होतं, माझ्या पुतण्यालाच. माझ्या मोठ्या देरांचा मुलगा, तो काहीतरी वेड्यासारखं करायचा घरामध्ये. वेगळ्या भाषेत पण बोलायचा, मद्रासी भाषेत. मला त्याच्या आईनं फार काही सांगितलं नाही, पण घरात खूप त्रास द्यायला लागला. मग माझ्या दीरांनी त्याला गाणगापूरला जाऊन सोडून आले होते. आता बरेच वर्ष झाले. माझे दीर आणि जाऊ पण हयात नाही. आणि आज तुम्ही त्या लापता व्यक्तींबद्दलच घेतलं होतं, तर धन्यवाद त्याबद्दल खूप. आत्मवंदन ताई, खूप छान ध्यान होतं आज. अनुभव चांगला आला. आणि मेन म्हणजे जेव्हा तुम्ही म्युझिक लावलं होतं डान्सचं, तेव्हा माझ्या छातीच्या मागे असं गणपती डान्स करतोय असं हे व्हायला लागलं होतं मला ह्याच्यावर. आणि ह्याचा शंकराचा त्रिशूळ
खुपसला गेलाय असं वाटलं, कारण तिथे खूप वेदना झाली मला. आणि मी त्यावेळेला मग जेव्हा तुम्ही विशुद्ध ह्याचं पहिल्यांदाच म्हटलात की कोण गेलं असेल घरातनं तुमच्या असं निघून, तर तसं काही मला माहित नाही. पण माझी एक आत्या होती लहानपणी, मुकी होती ती. तर ती अशी घरातनं तिला तिचं बोललेलं कोणाला समजायचं नाही, काही नाही. तर ती चिडून चिडून नेहमी घराबाहेर जायची. तो प्रसंग मला आठवतोय. तर मग मी त्यावेळेला तिला झालेल्या वेदनांची मी माफी मागितली. म्हणजे ती घरातनं गेली नाही, घरातच होती, पण ती अशी पूर्वीसारखी जायची घरातनं निघून. थोडंसं काही झालं आजी आजोबांबरोबर की आमच्या सोसायटीच्या बाहेर जायची. तर तिची मी माफी मागितली. आणि आज खूप छान, म्हणजे खूपच छान वाटतंय. अ, खूप मोकळं मोकळं वाटतंय. अ, आत्मवंदन ताई, आज खूप छान ध्यान झालं. आणि ना सगळे सूर्याचे किरण जसे काही सगळ्या शरीरभर फिरताय असं जाणवत होतं. आणि मी मगाशी म्हटलं तर तसं मला एक अनुभव सांगायचा होता म्हणून. म्हणजे मला पण एमसी यायची ना, तर नेमकी चतुर्थीच्याच दिवशी यायची. मी पण स्वतः चतुर्थी करत होते, पण म्हणजे आणि सासूबाई खूप बडबड करायच्या मग. म्हणजे तुला चतुर्थीलाच येते एमसी. आणि 7-8 महिने झाले. तेच, 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 तेच. मग शेवटी मी ना त्या दिवशी असं ठरवलं चतुर्थीच्या दिवशी. म्हटलं जर आज एमसी नाही आली ना, तर मी अ, 21 मी चतुर्थी म्हणजे 21 नाही का ते मिठाच्या मिठाच्या चतुर्थी असतात. एकच लाडू खायचा, मिठाचा आला की सोडून द्यायचा. तसं मी ठरवलं होतं, की बिना मिठाचं खायचं आणि हे सगळं. तर मग त्याच्यानंतर त्या दिवशी मला एमसी आली नाही. आणि एक महत्वाचं म्हणजे त्याच्यानंतर 15-20 वर्ष झाले या गोष्टीला. जवळजवळ म्हणजे 20-25 वर्ष झाले. पण मी त्याच्यानंतर मला चतुर्थीला एमसी आली नाही. आणि त्याच्यानंतर मी ते 21 चतुर्थ्या केल्या. त्यानंतर सगळं हे केलं. 7 जणींना सवाष्ण म्हणून बोलवलं. म्हणजे दोघी पती-पत्नींना, आणि ते सगळं केलं. आणि त्याच्यानंतर एकदाही मला खूप म्हणजे खूप छान वाटलं, की राधिकाताई, ही परमेश्वराची देणगी आहे. जर एमसीच नसेल तर पुढचं कसं होणार ना. म्हणजे त्यावेळेला मी नाही, समजू नाही. शकते की अनेक सासवांनी आपल्या सुनांना त्रास दिला आहे आणि त्याच्यातून अनेक सुना गेलेल्या आहेत. पण आता या बाबतीत असं बोलता कामा नये, कारण हे जे आहे ते आपल्या सगळ्या जगापर्यंत जात आहे ना. आपण नाही, काय नाही. मी बोलतो ते, तर सुद्धा त्याचा असं एक नाही. मिनिट, लेट मी कंटिन्यू प्लीज. तर त्याच्यामुळे हं. आता असं आपण मोदक केले, मी चतुर्थ्या केल्या, त्याच्यासाठी हे नाही. हे जर नसतं तर आपल्याला मुलंबाळच होणार नाही ना, ही सृष्टीच निर्माण होणार नाही. तर आपण याच्यावर आता थांबू. मी अनघाताईला सांगेन की याच्यावर सेशन घे म्हणून, आणि ती व्यवस्थितपणे याच्यावर आपलं सेशन घेईल. वृषालीताई बोला. हा, नमस्कार ताई, आत्मवंदन. छान होतं ध्यान ताई आजचं खूप. आणि मला सांगायचं की माझी आई पण ना खूप लहानपणी वारली. म्हणजे मी 4थीत असताना माझी आई वारली, आणि मी सगळ्यात मोठी. तर माझी आई वन केसनी वारली. तर त्यामुळे तिचं मला आज ते तुम्ही पितरांचं जेव्हा घेताय ना, तर तेव्हा सतत तिची आठवण येत असते. आणि वडील पण कॅन्सरनी वारले माझे. तर खूप ट्रॅजेडी झाली आई वडिलांची. तर ते मला दोघंही आता ते सतत ते आता सध्या या दिवसात तुम्ही घेताय त्याच्याबद्दल थँक्यू. म्हणजे त्यांची आठवण आपण आठवण असतेच आपल्या मनात, पण ती परत त्यांना चांगल्या प्रकाशाच्या गतीने ते आपण नेताय हे ते आम्हाला सांगताय. त्यांचे पुढे सद्गती त्यांना चांगली मिळो अशी आपल्याकडून नेहमी प्रार्थना त्या निमित्ताने होत असते. आणि ते असं वाटतं की ते प्रकाशाच्या रूपाने ती लोक जात आहेत असं. म्हणजे ते तुम्ही सांगता तेव्हा असं वाटतं ते खरंच त्यांचं ते आत्मे चांगले प्रकाश रूपाने जात असतील असे वरती, असं वाटत असतं, फील होत असतं असं. ते खूप छान वाटतं. आणि बाबाजींचं सांगितलं तर मी बाबाजींचं ते सध्या पुस्तक पण वाचते. त्यामुळे मला ते त्याच्यात ते एवढं आवडतंय की
मध्ये मी आता श्रीपाद वल्लभांचा रोज सकाळचं वाचते, त्याच्यात बाबाजींच्या याचा उल्लेख होता की श्रीपाद वल्लभ प्रभू दत्तप्रभू हेच बाबाजींचं रूप आहे आणि ते त्यांना दर्शन बाबाजींनी त्या रूपात दिलेलं. तर मी ते चरित्र वाचते तर मला सांगताना श्रीपाद प्रभूंचं पण दर्शन होत असतं सतत मनातल्या मनात. त्याबद्दल ते पण एक मला सांगायचं होतं की म्हणजे ते दोन्ही शेवटी एक रूप दत्त तत्व गुरु तत्वच आहे, कारण तेही चिरंजीव होते बाबाजी आणि हेही दत्तप्रभू आपले चिरंजीव. ते एका रूपात त्यांना एकांना दर्शन दिलं होतं दत्तप्रभूंच्या रूपात. तर मला आज ती आठवण आली ते वाचता सांगितल्यावर बाबाजींची, आणि खूप छान वाटलं, मस्त एकदम. धन्यवाद ताई. सगळ्यांना धन्यवाद. रजा मागते. जय श्रीराम. भेटूया.